Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या किचनमध्ये मी करते मेथी बटाटा भाजी. यालाच आपण आलू मेथी म्हणतो. बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत नाही, विशेष करून लहान मुलांना. म्हणूनच आज मेथीमध्ये बटाटा घालून मेथी बटाटा भाजी करते. ही भाजी एवढी स्वादिष्ट होते की लहान मुलासहित इतर सगळेजणही आवडीने खातील. मेथी बटाटा भाजीसाठी मी एक जुडी मेथी निवडून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीतनं नितळून सुरीने बारीक चिरून घेतली. बटाटे 3 मध्यम आकाराचे स्वच्छ धुवून साल काढून चौकोनी फोडी करून घेतल्यात. या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यात ठेवलेत. इथं मी 3 बटाटे घेतलेत. त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता भाजी करायला सुरुवात करू. मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातले. त्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि त्यात अर्धवट शिजवून घ्यायच्या. या फोडीसारख्या हलवत राहायचं. या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं. आता त्यामध्ये सुरुवातीलाच फोडीपुरतं मीठ घालायचं आणि फोडी सारख्या हलवून घ्यायच्या. तेलामध्ये वर खाली करायच्या. आता गॅस बारीक करून एक 5 मिनिटं झाकून ठेवायच्या, म्हणजे फोडी अर्धवट शिजतील. 5 मिनिटं झालेत. फोडी अर्धवट शिजलेल्या आहेत. हलवून घ्यायच्या आणि तेल नितळून प्लेटमध्ये काढून ठेवायच्या. बटाट्याच्या फोडी काढून झालेत. उरलेल्या कढईतल्या तेलातच फोडणी करायची. त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडू द्यायची. मोहरी तडतडली. त्यामध्ये 10-12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. लसूण सारखा हलवून त्याला तांबूस रंगावर करायचा. लसूण तांबूस रंगावर झालाय. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून टाकले. ते फोडणीत चांगले हलवून घ्यायचे. आता त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घातलंय. पाव टीस्पून हिंग घातलाय. ते फोडणीत हलवून घ्यायचं. आणि एक मोठा कांदा चिरून घेतलाय, तोही घालायचा. त्याला सारखं हलवून आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. हा कांदा मऊ झालेला आहे. आता गॅस बारीक करून त्यात कोरडे मसाले घालायचे. त्यामध्ये पाव टीस्पून हळद घातली, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून घरचा कांदा लसूण मसाला, 1 टीस्पून रंगाची बेडगी मिरची पावडर घातली. हे सगळे मसाले हलवून घ्यायचे. आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला त्यामध्ये घातला आहे, तोही मसाल्यात परतून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळं टोमॅटो लवकर शिजला जातो. हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि गॅस बारीक करून 1-2 मिनटं कढईवर झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटं झाले. झाकण काढू. टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता त्यामध्ये मेथी घालायची. मेथी पण मसाल्यात चांगली मिसळून घ्यायची. मेथी मिसळली. आता त्यामध्ये अर्धवट शिजलेला बटाटा टाकायचा. बटाटा पण मेथी मसाल्यात मिसळून घ्यायचा. हे सगळं एकत्र मिसळून घेतलं. मेथी बऱ्यापैकी बसलेली आहे. आता त्यामध्ये मेथीपुरतंच मीठ टाकायचं, कारण बटाटा परतताना त्याच्यापुरतं मीठ टाकलं, टोमॅटो शिजताना त्याच्यापुरतं मीठ टाकलं. त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं. मीठ घातल्यावर सगळं एकत्र मिसळून घेतलं आहे आणि बारीक गॅसवर कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ द्यायची, म्हणजे भाजी पण शिजेल. हे 2 मिनिटं झालेत. भाजी शिजली आहे. ही मेथी बटाटा भाजी तयार आहे. ही तयार मेथी बटाटा भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला छान स्वादिष्ट लागते. त्यामुळं लहान मुलांच्या सहित सगळेजण आवडीने खातील. आणखीन ही भाजी सुकी असल्यामुळं टिफिनमध्ये पण घेऊन जाता येते. तुम्हाला हा मेथी बटाटा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.